छानसे कोळी पद्धतीचे पापलेट तयार झालेले आहेत। आता माझी फॅमिली सगळी बाहेर बसून वाट पाहते, त्यांचा रिव्ह्यू घेऊया। चला, नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना? आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळी पद्धतीचं भरलेलं पापलेट। अगदी सहज आणि अशी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। चला दाखवते या। भरलेले पापलेट बनवायचे आहेत म्हणजे पापलेट तर असलंच पाहिजे, बरोबर की नाही? हे बघा, मस्त ताजं ताजं पापलेट आहे आणि त्यांना स्वच्छ धुतले आणि हे असे कट केलेत। हे बघा, कट करून आतमधून असे स्वच्छ धुवून घेतलेले, सगळी घाण काढलेली आहे आणि वरतून पण असे छोटे छोटे असे कट केलेले आहेत, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित आतमध्ये आपल्याला भरता येईल। असे सगळे पापलेट केलेले आहेत। 6 पापलेटचे पीस आहेत मोठे मोठे। हे बघा, मस्त असे स्वच्छ केलेत की नाही, आतमध्ये पण एकदम मस्त। हे बघा, हे बघा, एवढी मोठी साईज आहे, एका वितेची साईज आहे। हा एक पीस पाव किलोचा आहे बरं का। सुका खोबरं घेतलेलं आहे किसून, तांदळाचं पीठ आहे, घरगुती लाल तिखट मसाला, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हा आहे गरम मसाला, थोडासा धणेपूड थोडीशी आणि हे बघा, हे आहे हिरवं वाटण। महत्त्वाचं म्हणजे हिरवं वाटण आहे या सगळ्यांमध्ये, कारण हिरवं वाटण्याशिवाय चव नाही बरं का। हिरव्या वाटणामध्ये आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची, हे आम्ही तयारच करून ठेवतो। हे आहे कोकम आगळ आणि फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ, रवा, घरगुती लाल तिखट मसाला, काश्मीरी मसाला आणि मीठ। आता सगळ्यात आधी तर मी खोबरं, सुकं खोबरं जे किसून घेतलंय ते भाजून घेते। थोडंसं खरपूस असं भाजून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटं लागते खरपूस भाजून घ्यायला। खोबरं भाजून घ्यायला वेळ नाही लागत। हे बघा, हे खोबरं जे आहे ना, आता व्यवस्थित भाजून घेतलं होतं, हे मी हाताने अशी कुस्करून घेते। तांदळाचं पीठ, धणेपूड, गरम मसाला, काश्मीरी मसाला आणि हळद, घरगुती लाल तिखट मसाला आणि मीठ। आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे। त्याआधी हे बघा, मी घेते 2 चमचे आमचं हिरवं वाटण, ह्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची आहे, कोकम आगळ। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। मी 2 भाग करून घेते किसलेलं खोबरं। आता मी पापलेट भरायला सुरुवात करते। हे बघा, छान मस्त भरायचं आहे हे वाटण पापलेटच्या आतमध्ये। आपण जो कट केला आहे त्याच्यामध्ये हे बघा, व्यवस्थित भरायचं भरपूर। त्यानंतर हे जे वाटण आहे, जे बिना खोबऱ्याचं आपण वेगळं काढून ठेवलेलं आहे ना थोडंसं, हे आपण असं वरती लावायचं आहे। आता अशा पद्धतीने मी सगळे आधी भरून घेते आणि मग तुम्हाला भेटते। मॅरिनेशन झालेलं आहे पापलेटचं। हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, रवा, घरगुती लाल तिखट मसाला, काश्मीरी मसाला आणि मीठ। आता हे सगळं मी मिश्रण एकत्र करते। तेल तापलेलं आहे, भरलेला पापलेट त्याच्यात टाकला।
चांगलं तापलेलं आहे. हमारी मछली स्विमिंग पूल में जा चुकी है. आलाच प्रतीक? भरलेलं पापलेट आहे, भरलेलं पापलेट मस्त असा. पाव किलोचं एक आहे. एक आहे पाव किलो एवढा मोठा. आणि हा माझा दुसरा तवा आहे, याच्यावर ठेवतो. जरा मधोमध राहा. ऍक्च्युली झालंय का माहिती का, सगळ्यात मोठी जी शेगडी आहे ना ती बंद पडली, ही बघा ही. त्याच्यामुळे मला दोन्ही छोटी जी शेगडी आहे ना त्याच्यावरती करावं लागतं. त्याच्यामुळे इथून तिथे तिथून तिथे असं चाललंय सगळं. वाव, छान घमघमाट सुटलाय. काय बनवलंय रंजिता? आज आहे पापलेट फ्राय, पॉम्फ्रेट फ्राय आणि मुशीचं कालवण. भरलेलं पापलेट. पापलेट फ्राय नाही, सगळं विसरते. तेच तर. कोळी पद्धतीचं भरलेलं पापलेट आहे ते पण. आपल्या ज्या मच्छर ताई आहेत ना, ताई मस्त सुटला एकदम. मस्त आहे ना. खालपर्यंत आवाज येत होता. मी आता बाहेर गेली होती. आवाज का सुगंध? सुगंध सुगंध. खालपर्यंत. छानसे कोळी पद्धतीचे पापलेट तयार झालेले आहेत. आता माझी फॅमिली सगळी बाहेर बसून वाट पाहते, त्यांचा रिव्ह्यू घेऊया. चला. टंटडा! वा. आल्या 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 चांगलंच ग. बघू ये. मम्मा येस बेटा. पण पापलेट तर 6 होते, दोनच काय? जेवताना पण खायला पाहिजे ना. कल्याणी ये, टेस्ट कर. आई कर. थांब, बाबूचा पहिला टेस्ट. कांदा. आई कसं आहे कांदा सांग. की पापलेटची टेस्ट सांग. मस्त आहे एकदम. मच्छर आहे. काय बोला? मच्छर आहे. एकदम फ्रेश आहे. बाबूला बरं म्हणजे बाबूला बरं. एक बास बाबूला. बरोबर. ओवी तू बाबूला दिला? नाही, ओवी तू बेबीला भरव. ओवी बाबू नाही, बेबी. बाबू म्हणा, बेबी म्हणा. बाबूला मी काटा नाही देणार. बाबू नाही, बेबी. बेबीला मी तेच ते. बाबूला तर सॉफ्टच नाही, दातच नाही आले अजून. ते मम्मा चावून देते ना पोटात, मग तसं फक्त गिळत ना बाबू आपला. तू पण बघ रंजिता, खाऊन कसं आहे. खा तुम्ही अगोदर खाऊन घ्या. खाऊन लवकर का नाही भेटणार ना मग. हा, काय चव आहे. सगळं संपून टाकायचं. आई पाव किलोचं एक आहे पापलेट. खरंच. वाव. खुश झाली, खुश. खा, संपून टाका. अजून होत आहेत पापलेट. आकर. मला हा. कसं आहे? छान आहे? वाव, काय वरची कोटिंग क्रिस्पी आहे. मस्त आहे. कोटिंग कडक आहे. मला जुने दिवस आठवले.
अरे सॉरी तुझं नाही खाल्लं ग. मला पण लॉकडाऊन आठवलं जेव्हा मी बसून पापलेट कापायचा. आज मी कापलं. तुम्ही आठवा, तुम्ही व्हिडिओ बघा ते पापलेट कापलेले पण. आई परत सुरुवात केली पाहिजे अशी मोठी मोठी मच्छी आणून खायला. हो खरंच. जेवायचंच नाही, एक पापलेट खाल्लं का पोट फुल. 1.5 किलोच आहे. इकडचा थोडा मसाला पण घेऊ शकतो. घे ना. मसाला कसा लागला बाबू? छान आहे मसाला. दाखव ओवी, बघा ओवीला मसाला आवडला आतमधला. दाखव मी कसा मुकला त्याच्याने मी मसाला. मसाला बरोबर खाऊ शकतो. असं मसाल्याला चव किती आहे. मसाला आणि जर तिखट नसेल तर त्याच्याने तिखट खाऊ शकतो. जास्त आहे ना ती वरची कोटिंग असून कोटिंग जाते सुपर आणि क्रिस्पी येतं. हा मला पण इस कोटिंग का राज क्या है? रेसिपी बघा म्हणजे कळेल. कोटिंगसाठी माझ्याकडून 10 पैकी 10. हा ना. रेसिपी बघून झालेली आहे. अरे हा एंडिंगला पोहोचलोय आपण. माझ्याकडून आतल्या सारणसाठी 10 पैकी 20. आणि वरच्या कोटिंग साठी ते तर एक नंबरच आहे, पण हे खायला ते सहसा ना आई असं काही बनवलं खात नाही. हा ना? हो. पण आता आवडीने खाते. 10 out of 100. No, 10 out of 7 करोड. क्या बात आहे. एवढे मार्क्स मम्मा कल्याणी तुझ्याकडे माझ्या किती? आईस्क्रीम काय माझ्याकडनं पण ओवीने दिले तेवढेच. बाबू तुझ्याकडनं? बाबूकडनं पण तेवढंच. आज ठीक आहे. मम्मा हा. माझ्या आईस्क्रीम कॅन्डीला 7 करोड यूज आहेत ना, मग याला पण 7 करोडच. वाव. वाव. पण तुम्ही आई सुकट भाकरी खायला यायला पाहिजे होता. पुढच्या वेळेला आपण कधी मुंबई ठाण्याला गेलो ना तर नाश्त्याला तिकडेच जाऊ. सुकट भाकरी माझं तर आवडतं. म्हणजे काय? नाही म्हणजे सुकी कंदीची भाकरी आणि कंदी, सुकी कंदी आणि भाकरी, जवळा आणि भाकरी, सुके बोंबील भाकरी. हा व्हिडिओ बघितलं तर इच्छा झाली ती खायची. मस्त वाटतं ना. हा. छान वाटतं, मस्त. काल ते कलर पण मस्त आहे. ए, बाबांना बरं. आता तू काय नाही करायचं. आता नंतर बघू. आता तू घरात बसून तुला शांत पडेल. कुठे नाही ना, फिरायचं. झालं ना. तुला इच्छा नाही ना खायची. आई सुकट कर जरा संध्याकाळी मस्त सुकट. ठीक आहे बस. आणि तिकडचं जर आणि खायची इच्छा असेल सोबत- तर घेऊन येतो. सोबत तांदळा भाकऱ्या पण पाहिजे. हा. मग त्यांच्या भाकऱ्या इतक्या पातळ होत्या प्रतीक काय नाही पण पण या- आपल्याकडे कल्याणी एवढी आणि तुम्ही ना- तांदळाच्या भाकऱ्या पातळ कोण नाही करत. सुकट जे बोलतो सुकट आणि तांदळा भाकऱ्या सकाळी नाश्ता मस्त होतात. हा. एकदा तुम्ही पण ट्राय केल्याशिवाय मला माहित नाही गोष्ट कोणी, पण मी सांगतो मला पर्सनल अनुभव सांगतो गोष्टी. रोहनने किती वेळा खाल्लाय. तर मी आणलेले मासे तुम्ही पाहिलेत कालच्या व्हिडिओमध्ये. 4 भरलेल्या पापलेटची रेसिपी कशी वाटली आणि काय बनवलं मुशीचं कालवण. हे दोन्ही कसं वाटलं? सगळ्यांना आवडलं ना? सगळ्यांना आवडलं. ठीक आहे. तर कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि फक्त भरपूर share करा. फक्त रेसिपी बघायची असेल तर फेसबुकवरती क्रेझी फूडवर बघा. फक्त रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये. बिंग रंजिता. आणि बिग रजिता चॅनलवर बघा. ठीक आहे. चला आता बाय बाय. 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 टपटलक तूट पडो. खाओ तुम लोग खाओ. हे बघ.